आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली पूर्व सिंग इस्टेट इथल्या 120 बाधित झोपडपट्टीवासियांनी सदनिकांचं वाटप करण्यात आलंय। रहिवाशांना डोक्यावर हक्काचं छप्पर मिळावं यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे सातत्यानं बैठका घेऊन पाठपुरावा केला होता। तर या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे आणि या झोपडपट्टीवासियांना घराचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली पूर्व सिंग इस्टेट इथल्या 120 बाधित झोपडपट्टीवासियांना सदनिकांचं वाटप करण्यात आलंय। रहिवाशांना डोक्यावर हक्काचं छप्पर मिळावं यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे सातत्यानं बैठका घेऊन पाठपुरावा केला होता। टाटा ट्रस्ट आणि नाम फेडरेशनच्या सोबत राज्य सरकारनं करार केले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे करारावर स्वाक्षरी झाली। महागड्या उपचार पद्धतींवर पर्याय म्हणून सोय उपलब्ध करण्यासाठी टाटा ट्रस्ट सोबत करार झालाय, तर नाम फाउंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली आहे, तसंच विविध रंगांच्या फुलांच्या बुकेलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे। या मागणी वाढल्यामुळे काही प्रमाणात गुलाबाच्या दरातही वाढ झाली आहे। पुण्यातील नवनिर्वाचित भाजप नगरसेवक सुनील पांडे यांनी गुडलक चौकातील कलाकार कट्टा हटवण्याची मागणी केली आहे। या कट्ट्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचं पांडेंनी म्हटलंय। नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर 2 टँकर आणि ट्रक यांच्यात तिहेरी अपघात घडला। अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली, नागरिकांना चांगलाच फटका बसला। नाशिकमध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेअर मार्केटिंगमध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवत एका ज्योतिषानं 48 वर्षीय किराणा दुकानदाराची तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडित दुकानदारानं शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम ज्योतिषाच्या सांगण्यावरून विविध खात्यांमध्ये जमा केली होती। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जमा करण्यात आली, मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्यानं संशय बळावला। ठाण्यातील उन्नत महामार्गासाठी वृक्षतोड करण्यात आली आहे। वृक्षतोडीत शरद पवार गट आक्रमक झाला असून आंदोलन करत शरद पवार गटानं झाडं लावली। भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर ट्रकचा अपघात झाला। अपघातात चालक किरकोळ जखमी झाला, त्यामुळे बोरिवली ते येवई मार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। पडघा पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारले। युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारलं।